तर भावांनो आणि बहिणींनो, सकाळच्या परी ब्लॉगिंगला सुरुवात केली आणि आपण चाललो आता सातारला कशाला चाललो पुढे जाऊन तुम्हाला समजेल. आयशा होता, जया होता, आम्ही डायरेक्ट पोचलो आरपळमध्ये आपल्या वेटरचं एक काम चालू होतं. इथं चालवलं आज स्वीटचा आयटम बनवायचा. कुठला स्वीटचा आयटम हे तुम्हाला कळाला असेल, नसलं कळालं तर मीच सांगून टाकतो. हे दुसरा कुठला आयटम नसून हे गुलाबजाम. बघितल्यावर कसं तोंडाला पाणी येते. तोंडातलं पाणी घेऊन आम्ही डायरेक्ट सातारमध्ये पोहोचलो. आल्या असला काहीतरी पराक्रम बघायला भेटते बघा. तिथनं आपण गेलो डायरेक्ट श्याम सेल्फीस म्हणजे मोबाईलच्या काही शॉपीमध्ये. इथं आलं आपल्याला एक महत्त्वाचं काम होतं, कारण आपल्याला घ्यायचा आहे आज फोन कुणाला घ्यायचा आहे तर आपल्या श्रेयान श्रीकांत अगोदरच इथे येऊन थांबली होती. मग काय फोन चूज केला आणि त्याचं अनबॉक्सिंग श्रेयाच्या हस्ते करून टाकलं. फोन दुसरा कुठला घेऊन नसून आपण घेतला iPhone 15. गाड्याचा आनंद गगनात मावेल. म्हणलं काय नाही होतं लय भरपूर आनंद आहे भावाला. 15 प्रो मॅक्स तरी सुट्टी नाही आज जंगी पार्टी आहे. हे डॉन आहे आमच्या इथली. फोन घेतला एकीकडं आणि चाललोय दुसरीकडे बघायला बरं का. आता म्हणलं आलोयच तर दुसऱ्या दुकानात जाऊन फोनची जरा प्राइस पण बघावी आणि 2-3 फोन पण बघून टाकावं. मग काय टॉपचे असे फोन जरा हातावून बघितलं काय फोन घेतलाय तरी दुसरं फोन हातात बसले. इथलं फोन बघितलं आणि डायरेक्ट बाहेर आलो आणि आपण चाललो घरी. जाता आयशा माझी ऍक्टिंग करायला लागल्या ब्लॉगिंगची. म्हणलं कुणाला पण जमत नसतंय ते. तिथनं आम्ही डायरेक्ट गेलो बघा बेकरीमध्ये. आता नवीन फोन घेतलाय म्हणलं घरच्यांचे तोंड बिन गोड करावं म्हणून शिराने घेतलं पेड. आता म्हणलं घरच्यांचे तोंड गोड करचे पण आमचं काय. मग काय गडी तावात म्हणलं तुम्हाला काय खायचंय ते खावा. तिथनं आलो आम्ही काहीतरी खाण्यासाठी. चाटाळपणा करून अगोदरच ऑर्डर दिली ती वडापावची. म्हणले हे चुकीच गेले. आता म्हणलं भेटतंय ती खावावं आणि घरी जावं. मग काय वडापाव खातला आणि डायरेक्ट पोचलो घरी बरं का. घरी आल्यावर माझा पाईल कुठं थांबतोय दावा. तिथनं मी परत एकदा स्टार्टर मारून गेलो डायरेक्ट मालगावमध्ये, कारण मला मारायचंय आज रिचार्ज. मग काय फोनचा रिचार्ज संपला कडक अशा कडकडीत नोटा काढल्या आणि मोबाईलचा रिचार्ज मारून घेतला. आजचा ब्लॉग इथे एंड करतो.